सर्वांना विनंती आहे की आपण हात जोडावेत आणि शांतपणे तथागत भगवान बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावेत. सुखो बुद्धनुपदो सुख सधम्म देशना सुख संघर्ष सामग्री समकालंत या गाथेचा अर्थ आहे, सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखकर आहे सधम्माचे श्रवण करणे, सुखद आहे संघाची म्हणजे समाजाची धम्माचरण करणाऱ्यांची एकता, सुखद आहे सगळ्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य. बुद्ध आणि त्यांचा धम्म या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित धम्मग्रंथाच्या पहिल्याच पानावरती समर्पण रूपामध्ये बाबासाहेबांनी धम्मपदातील अनेक गाथातून फक्त ही एकच गाथा दिलेली आहे. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितले ते आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरु, आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तीस, विचारास व कार्यास मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बुद्धिस्ट सेमिनरी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिरामध्ये मी प्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे या प्रशिक्षणाची सुरुवात आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करत असतो. आजच्या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यासाठी मी अंकुश दादा गायकवाड यांना विनंती करतो की कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात ही विनंती. आयुष्मान अंकुश दादा गायकवाड. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि. तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं संघं
शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरे मच पमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद दादा. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलं आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला साधुवाद देतो. आजच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आज आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची 10 ध्येय उद्दिष्टे जी आहेत ती आपण पाहणार आहोत. आजच्या विषयाचे विश्लेषक आहेत आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड, संचालक बुद्धिस्ट सेमिनरी. आपण मागील 2 दिवसांमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अनुषंगाने आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म चळवळीच्या अनुषंगाने आपण या धम्म चळवळीचा जो बेस जो आहे तो आपण पाहिलेला आहे. एकंदरीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो धम्म आपल्याला दिलेला आहे ह्या धम्माचा नेमका बेस कोणकोणत्या विचारावर आधारित आहे या अनुषंगाने आपण मुळामध्ये या धम्माचा आपण विचार करतो आहोत. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी ही धम्म चळवळ वेगवेगळ्या टप्प्यांवरती आणि वेगवेगळ्या माध्यमातून संस्थेच्या अनुषंगाने जी साधने दिलेली आहेत मग त्या साधनाचा देखील आपल्याला विचार करताना उल्लेख करावा लागतो. उदाहरणार्थ सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबांनी डिप्रेस क्लास या चळवळीच्या माध्यमातून भारतातील तमाम SC ST OBC जेवढे काही हे घटक आहेत म्हणजे विशेष करून उपेक्षित वर्ग जे आहेत त्यांच्याविषयी लढा उभारलेला होता आणि त्यातूनच आपल्याला 2000 म्हणजे 1911ची जी जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये आपल्याला शेड्यूल कास्ट नावाचा वेगळा प्रवर्ग तयार करण्यात आला आणि एकूणच राजकीय क्षेत्रामध्ये एकूणच आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी हक्काने या सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी चळवळीच्या दृष्टिकोनातून म्हणजे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल किंवा समता सैनिक दल असेल किंवा RPI असेल या सगळ्या या साधनांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी एक प्रगल्भ वैचारिक पाठबळ या साधनाच्या माध्यमातून आणि वैचारिकतेच्या माध्यमातून आपल्याला मिळवून दिलेला आहे. आपण खूप या संदर्भामध्ये समाजाच्या देखील पुढे आहोत. या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्यांच्या हयातीमध्येच या सगळ्या गोष्टी मिळवून दिलेल्या आहेत आणि समाजाला कुठल्याही दृष्टिकोनातून उपेक्षित न ठेवता म्हणजे मेन स्ट्रीम मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला आणून सोडलेला असताना देखील आपण मेन स्ट्रीम मध्ये आज कुठे आहोत या संदर्भामध्ये चिंतन करणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच आपण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ध्येय क्रमांक 5 मध्ये बाबासाहेबांनी जी ट्रेनिंग देणारी जी यंत्रणा जी आहे प्रशिक्षण देणारी जी यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून समाजाचं मनोबल देखील वाढवायचं आहे
वैचारिक क्षेत्रामध्ये समाजाची प्रगती देखील घडून आणायची आहे. हा उद्देश ठेवून आपण हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड सर हे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ध्येय उद्दिष्टे या अनुषंगाने विश्लेषण करणार आहेत. मी आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड सर यांना विनंती करतो की कृपया आपण आजच्या विषयाची सुरुवात करावी. ही विनंती. आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड. धन्यवाद आयुष्यमान बडगे सर आणि धन्यवाद आयुष्यमान अंकुश दादा गायकवाड. आपण गाथा पठण करून हे शिबिराचं वातावरण एका धम्ममय केलेत. महाकारुणिक समस्त मानव प्राणी व निसर्गाला दुःखामुक्तीचा मार्ग देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध व विश्वरत्न आधुनिक बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांच्या विचार आचार आणि स्मृतींना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे ते उपस्थित बुद्धिस्ट सेमिनरीचे संचालक सचिव आयुष्यमान बडगे सर, आयुष्यमान सुधाताई जनबंधू नागपूर, आयुष्यमान सुनंदताई गजबे प्रशिक्षक भिलाई छत्तीसगड, आयुष्यमान सुनील निकम प्रशिक्षक ठाणे, आयुष्यमान भास्कर ससाने मध्य प्रदेश, आयुष्यमान विजयजी इंगळे प्रशिक्षक नवी मुंबई, आयुष्यमान टेडी मेश्राम साहेब पुणे, आयुष्यमान अंकुशदादा गायकवाड पुणे, आयुष्यमान विजयजी ओवाळ पुणे. त्याचप्रमाणे आयुष्यमान सीमाताई म्हात्रे, आयुष्यमान अश्विनीताई भोसले या प्रशिक्षकांना या ठिकाणी मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि इथे उपस्थित बुद्धिस्ट सेमिनरी या धम्म संस्कार धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जोसेफ मॅझिनी इटलीचा देशभक्त लेखक व लोकशाही राष्ट्रकर्ता, जीवनभर लढणारा व 19व्या शतकातील युरोपला क्रांतिकारक प्रेरणा देणारा महान क्रांतिकारक. त्याचं एक वाक्य आहे, या तत्ववेत्याचं एक वाक्य आहे. तो म्हणतो की महान व्यक्तींचे विचार ती व्यक्ती गेल्यानंतरही जीवित राहतात. ह्या वाक्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहमत नव्हते. बाबासाहेब म्हणतात, जर त्या महान व्यक्तीच्या विचाराचे प्रचारक नसतील तर तो विचार देखील मृत होतो. आपले आदर्श बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या विचारांचे प्रचारक म्हणून आपले कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या आदर्शांचे विचार जीवित राखायचे आहेत. शिवाय बुद्धिस्ट चळवळीला गतिमान करायचे आहे. त्या अनुषंगानं बाबासाहेबांनी जे एक महत्वाचं साधन दिलं त्यामधील द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे 10 ध्येय उद्दिष्ट, त्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. धर्मांतर म्हणजे एक शर्ट काढून दुसरा शर्ट घालणे इतके सोपे नाही आणि एका धावत्या बसमध्ये उतरून दुसऱ्या धावत्या बसमध्ये चढण्या इतके अवघड देखील नाही. धर्मांतर ही एक प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे मंगल परिणयाचा सोहळा हा वैवाहिक आयुष्याची एक सुरुवात असते, त्याचप्रमाणे धर्मांतराचा विधी हा धर्मांतरित आयुष्याची एक सुरुवात असते. नसांमध्ये भिनलेले जुने संस्कार, जुन्या धर्माचे विचार आचार हे केवळ एका धार्मिक विधीने पुसून टाकता येत नाहीत, मान्य आहे. परंतु तो पुसून टाकण्याची सुरुवात मात्र धर्मांतराच्या विधीने होत असते. बाबासाहेबांनी धर्मांतराद्वारे एक मोठी धम्मक्रांतीच केली. धर्मांतरासाठी आणि त्या पुढील धम्म चळवळीसाठी संघटन साधन बाबासाहेबांना हवे होते. आपल्या निवडक अनुयायांबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची 4 मे 1955 रोजी स्थापना केली.
आणि त्यानंतर 8 मे 1955 रोजी नरे पार्क मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब सांगतायत, आपले मुख्य कार्य धम्मप्रचार करण्याचे. आम्हाला लोकांना बुद्धिस्ट करून घ्यावयाचे आहे. हेच कर्तव्य होय. 2-4 दिवसापूर्वी आम्ही एक संस्था स्थापन करून रजिस्टर केले आहे. या संस्थेचे सभासद व्हावे अशी विनंती आहे. वरच्या वर्गाचे लोक पैसे देतील अशी अपेक्षा नाही. कार्याला सुरुवात तर झाली पाहिजे. तरी सर्वांनी समितीचा मेंबर व्हायला पाहिजे. यासाठी ₹1 रुपया प्रत्येकानं भरावा लागेल. हा मजकूर जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक भारतीय बौद्धांनी संस्थेत सभासद होऊन सहभागी झाले पाहिजे. या बाबासाहेबांच्या अपेक्षेला आपण संपूर्ण स्वरूप द्यायला हवंय. संस्थेचा भाग बनणं ही आपली जबाबदारी आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतराचा कार्यक्रम होऊन बाबासाहेब व त्यांच्या अनुयायांनी जगाला चकित करून सोडणारा असा हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा पार पाडलेला आहे. नवे निर्माण करण्यासाठी नवा विचार मांडावा लागतो. बाबासाहेब यांनी धम्मचिंतन करून त्यावर धम्म चळवळीचा विचार मांडला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आणि त्याचे माध्यम म्हणून संस्थेला महत्व आहे. संस्थेची 10 ध्येय उद्दिष्ट संपूर्ण सफलतेनं गाठण्याची जबाबदारी संस्था सदस्यांवर अर्थात आपल्यावर आहे. ही उद्दिष्ट संस्थेचा गाभा आहे. आपण ही ध्येय उद्दिष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बाबासाहेब या संस्थेची ध्येय उद्दिष्ट द ऑब्जेक्ट ऑफ सोसायटी या वाक्यानं सुरुवात करून ती ध्येय उद्दिष्ट या पद्धतीनं पुढील प्रमाणे नमूद करतात. टू प्रमोट द स्प्रेड ऑफ बुद्धिझम इन इंडिया, त्यांचं पहिलं उद्दिष्ट. याचा अर्थ आहे की बौद्ध धर्माच्या प्रचारास प्रोत्साहन देणे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे टू इस्टॅब्लिश टेम्पल्स फॉर बुद्धिस्ट वर्शिप, अर्थात बौद्ध विहारांची उभारणी करणे. तिसरं आहे टू इस्टॅब्लिश स्कूल्स अँड कॉलेजेस फॉर रिलिजियस अँड सायंटिफिक सब्जेक्ट्स, धार्मिक आणि शास्त्रीय विषयांच्या अभ्यासासाठी शाळा महाविद्यालयांची स्थापना करणे. टू इस्टॅब्लिश ऑर्फनेजेस, हॉस्पिटल्स अँड रिलीफ सेंटर्स, अनाथालय, रुग्णालये आणि मदत केंद्राची स्थापना करणे. 5वं उद्दिष्ट आहे टू स्टार्ट बुद्धिस्ट सेमिनरीज फॉर द प्रिपरेशन ऑफ वर्कर्स फॉर द स्प्रेड ऑफ बुद्धिझम, धम्म प्रचाराच्या दृष्टीनं प्रशिक्षित प्रचारक तयार व्हावा म्हणून बुद्धिस्ट सेमिनरीज आहेत. एक सेमिनरी नाही, म्हणजे जागोजागी सेमिनरीची स्थापना सुरू करणे हा हे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रशिक्षण, संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत शैक्षणिक इन्स्टिट्यूट स्थापन व्हाव्या अशी अपेक्षा आहे. 6वं उद्दिष्ट आहे टू प्रमोट कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजन्स, सर्व धर्माच्या तौलनिक अभ्यासास चालना देणे. 7वं उद्दिष्ट आहे टू अंडरटेक ए पब्लिकेशन ऑफ बुद्धिस्ट लिटरेचर अँड टू इश्यू लिफलेट्स अँड पॉम्पलेट्स फॉर गिव्हिंग ए ट्रू अंडरस्टँडिंग ऑफ द बुद्धिस्ट रिलिजन टू कॉमन मास, सामान्य जनतेला धम्माचे यथार्थ ज्ञान करून देण्यासाठी छोट्या पुस्तिका, हस्तपत्रिका याद्वारे बौद्ध साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन संस्था चालवणे. 8वं उद्दिष्ट आहे टू क्रिएट न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट इफ इट बिकम्स नेसेसरी टू डू सो.
आवश्यकता वाटल्यास धम्म प्रचारकांची नवीन धम्म शासन व्यवस्था निर्माण करणे. 9वं उद्दिष्ट आहे टू एस्टॅब्लिश ए प्रेस और प्रेसेस फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑन द वर्क ऑफ पब्लिकेशन. प्रकाशनाचं काम करण्यासाठी छापखाने किंवा छापखाने चालवणे. 10वं उद्दिष्ट आहे टू होल्ड गॅदरिंग अँड कॉन्फरन्सेस ऑफ द बुद्धिस्ट ऑफ इंडिया फॉर कॉमन ॲक्शन अँड टू इस्टॅब्लिश फेलोशिप. भारतातील धम्मानुयायात एक वाक्यता निर्माण करण्यासाठी धार्मिक मेळावे तसेच परिषदा यांचे आयोजन करणे. समाजाच्या स्थितीला आणि गतीला पोषक अशी प्रवृत्ती कोणत्या याचे विचार या ध्येय उद्दिष्टात समाविष्ट झालेले. या दृष्टीनं हे ध्येय उद्दिष्ट पाहायला गेलं तर ध्येय उद्दिष्ट जे आहेत त्यामध्ये सामाजिक आणि धार्मिक याचा उहापोह बाबासाहेब करतात. ते फार महत्वाची गोष्ट आहे. आपली ध्येय धोरणे प्रत्यक्षात आणण्यासाठी बाबासाहेब जीवाचे रान करीत होते. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या घटनेत नमूद ध्येय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते जसे प्रयत्नशील होते तसे त्यांनी त्याच शैक्षणिक संस्थांची उभारणी करण्याकरता ते प्रयत्नशील होते. त्यांचं राजकीय कृतिशीलता आपण पाहतच होतो. त्याच वेळी त्यांनी घटनेची निर्मिती करून देशाला लोकशाही व्यवस्था प्रदान केली होती आणि आता ते धम्म कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि या अनुषंगानं आपण 2-3 उद्दिष्टांची थोडी विस्तृत माहिती पाहत आहोत. आपण प्रथम पाहूया. आपण पहिलं उद्दिष्ट पाहिलं तर त्यामध्ये काय येतं की टू प्रमोट स्प्रेड ऑफ बुद्धिझम इन इंडिया. बौद्ध धम्माच्या प्रचारात प्रोत्साहन दिले. मग ते प्रचार करणारे भिक्खू असतील, त्या भिक्खूंना त्या भिक्खूच्या संघाला प्रोत्साहन देणं. जे काय देशातील परदेशातील जे कार्यकर्ते असतील, संस्था असतील त्यांना प्रोत्साहन देणं. जिथं ज्या पद्धतीनं बौद्ध धम्माचा प्रचार करण्याची काही वस्तू होत असेल त्याला प्रोत्साहित करणं हे या उद्दिष्टात आहे. आणि स्वतःची धम्म प्रचारकाची यंत्रणा जी निर्माण होते त्याला पुढील कार्याला प्रोत्साहन देणं हे सुद्धा या उद्दिष्टात नमूद करण्यात आलं. बुद्धिस्ट सेमिनरीची संकल्पना बाबासाहेबांच्या डोक्यात 1954 पासून घोळवत होती. याच वर्षात त्यांनी म्हैसूरच्या राजाबद्दल आपण काल उल्लेख केलेलाच होता. ह्या म्हैसूरचे महाराज म्हणजे हे वडियार असं त्यांचं म्हणजे आडनाव होतं. आणि हे वडियार घराणं त्या ठिकाणी राज्य करत होते. आपण म्हैसूरचं पाहायला गेलं तर म्हैसूरचं हे वडियार राजघराणं त्या ठिकाणी दसरा नाडहब्ब नावाने ओळखला जातो. पहिले 9 नवरात्रीचे दिवस म्हणजे भारतात संपूर्णपणे हे चांबुडेश्वरी देवीचं फार मोठं तिथं दसऱ्याच्या दिवशी मोठा सोहळा असतो. आणि या ठिकाणीच म्हैसूर म्हटलं की आणखी एक की हैदर अली आणि त्यांचा मुलगा म्हणजेच म्हैसूरचा वाघ असणारा तो टिपू सुलतान यांची नाव आपल्याला परिचित आहेत. हैदर अली हा पराक्रमी होता. त्याने स्वतःच म्हैसूरच्या राज्यावर सत्ता गाजवली आणि त्याचा मुलानंही फार पराक्रम केले आणि त्याची 4 युद्ध होऊन त्यात शेवटच्या युद्धात तो मारला जातो. पुन्हा वडियार घराण्याकडे सत्ता येते. आणि या महाराजांनी ज्यावेळी बाबासाहेब होते त्यावेळी जे वडियार घराण्याचे जे महाराज होते त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण ते वडियार घराण्याचे जे महाराज होते त्यांचे आणि बाबासाहेबांचे
जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेबांनी त्या त्या संस्थानाला आपली जी काही वकिलीची मत असेल ती सुद्धा मला दिलेली होती. त्याप्रमाणे म्हैसूरच्या रा तिथल्या व्यवस्थेमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काही काम केलेलं होतं. आणि बाबासाहेबांनी हा प्रस्ताव मांडला, की आम्हाला या पद्धतीचे इन्स्टिट्यूट स्थापन करायचे आहे. त्यानुसार म्हैसूरच्या महाराजांनी बेंगळुरू येथे 5 एकर जमीन प्रदान केली होती. आणि हे त्यांनी त्वरित मान्य केली होती. ही जागा देण्यात आली. महाराजांनी मान्यता दिल्यानंतर बाबासाहेबांनी 1955 साली बुद्धिस्ट सेमिनरी बंगळुरू येथे काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या प्रकल्पास जागतिक बौद्ध मंडळ व बौद्ध शासन मंडळ या 2 संस्थांनी आर्थिक व तांत्रिक मदत देण्याचे अभिवचन दिले होते. सेमिनरीच्या 5 एकर जागेत बुद्ध विहार, प्रशिक्षण केंद्रासाठी हॉल, ग्रंथालय, शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधक विद्वान यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार होती. तसेच जगातील निवडक अशा बौद्ध विद्वानांनी धम्मावर लिहिलेले ग्रंथ छापण्यासाठी एक छापखानाही असणार होता. बुद्ध अँड हिज धम्म या धम्मग्रंथाच्या अगोदर बाबासाहेबांनी गॉस्पेल ऑफ द बुद्ध या खाजगीरित्या काढलेल्या पुस्तकानंतर बाबासाहेब थांबलेले नव्हते. त्यांचा हे अभ्यास अजूनही चालूच होता. बौद्ध धम्मावर त्यांच्या ग्रंथालयात कालच आपण उल्लेख केलेला आहे. कितीतरी ग्रंथ संपदा असताना त्यांना अजूनही काही ग्रंथांची कमतरता जाणवत होती. त्यामध्ये जपानमध्ये जपानमधील प्राध्यापक ताकाकुसो आणि यामाकामा सोगन या 2 पंडितांचे बौद्ध ज्ञानावरील 2 ग्रंथ भारतात उपलब्ध नव्हते. 26 जुलै 1954 रोजी बाबासाहेबांनी डॉक्टर फेलिक्स वायली या तेव्हा जपानमध्ये राहत असलेल्या फ्रेंच पंडिताला पत्र पाठवले आणि आपल्याला हवे असलेले ते 2 ग्रंथ जपानमधल्या पुस्तकाच्या दुकानात मिळत असल्यास ते आपल्यासाठी खरेदी करावेत, अशी विनंती केली. गॉस्पेल ऑफ द बुद्ध हा ग्रंथ त्यांनी फिलिक्स वायली यांना पाठवला होता. तो वाचल्यानंतर त्या वायलींना तो इतका आवडला, की त्याचे जपानी भाषांतर प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यांनी 20 ऑगस्ट 1954 रोजी पत्र पाठवून बाबासाहेबांना परवानगी मागितली. जपानमध्ये भारत व जपान यांच्या सहकार्याने बौद्ध धम्माच्या अध्ययनासाठी फिलिक्स वायलींनी एक संस्था स्थापन केली होती. बाबासाहेबांनी अशीच सेमिनरी बंगळुरूला स्थापन करण्याचे प्रयत्न केले होते, पण ते पूर्णत्वाला गेले नाही. कदाचित असं असतं, की भारत सरकारनं जसं वायलींना मदत केली होती त्यांच्या संस्था स्थापण्यासाठी. कदाचित बाबासाहेबांना ती संस्था स्थापन करण्यासाठी भारत सरकारनंही मदत केली असती. पण मदत करण्यामागची आणि अडवणुकीची काही गोष्टी असतात. बाबासाहेबांना कदाचित तिथं अडवणूक होण्याची शक्यता होती. कारण प्रत्येकालाच म्हणजे शासनकर्ती जी व्यवस्था असते, ती त्या व्यक्तीकडे कशा पद्धतीनं पाहते, त्यावर ती मदत किंवा सहकार्य अवलंबून असते. बाबासाहेबांचे सतत आता ही बुद्धिस्ट सेमिनरी पूर्णत्वाला गेली नाही. त्यामागे अनेक कारणं होती. त्यामध्ये बाबासाहेबांचं आजारपण होतं. कारण त्यांचं आजारपण हे अगदी बळावलेलं होतं. माईसाहेबांनी त्या आजारपणात त्यांची ज्या पद्धतीनं सेवा केली, देखभाल केली आणि त्यामुळं ते त्यांच्या आजाराला ते काही अंशी रोखून धरू शकत होते. आणि आपलं काम पूर्णत्वाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याचप्रमाणे म्हणजे या आजारपणामुळे त्यांना इतर धावपळीच्या गोष्टी करण्यासाठी आणि जी काही दगदग होती ती दगदग सोडण्याची त्यांच्या शरीराची पात्रता नव्हती. हे एक महत्वाचं कारण होतं. आणि त्याचबरोबर तेथे जी आर्थिक आणि तांत्रिक व्यवस्था जी मिळायला पाहिजे ती व्यवस्था झालेली नव्हती आणि त्यासाठी जी पाठपुरावा करावा लागतो
त्या पाठपुरावा करण्यासाठी बाबासाहेबांना वेळ मिळत नव्हता. शरीर प्रकृती साथ देत नव्हते. आणि त्या दरम्यान धम्मचक्र प्रवर्तनाचे दिवस जवळ येत होते. या धावपळीत सेमिनरीची संकल्पना मागे पडली असावी. धम्मचक्र प्रवर्तनानंतर लगेचच त्यांचे परिनिर्वाण झाले होते. एका महत्वपूर्ण संकल्पनेची वा स्वप्नाची अपूर्णता आज तीव्रतेने जाणवत राहते. सेमिनरी हे तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 10 उद्दिष्टांपैकी एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. या सेमिनरीद्वारे संस्थेच्या सर्वच ध्येय उद्दिष्टांची पूर्तता करता येणं शक्य होते असे बाबासाहेबांना वाटत होते. म्हणजे हा जो प्रशिक्षित प्रचारक आहे तो इतर राहिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कुशल होणार होता ही अपेक्षा बाबासाहेबांची या सेमिनरीच्या प्रशिक्षण संस्थेद्वारे पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा होती. आपण पाहिलं टू क्रिएट न्यू ऑर्डर ऑफ प्रिस्ट इफ इट बिकम्स नेसेसरी टू डू. हे संस्थेचं 10वं उद्दिष्ट आहे. आवश्यकता वाटल्यास प्रचारकांची नवीन धम्मशासन व्यवस्था निर्माण करणे. ऑर्डर ऑफ प्रिस्ट असा शब्द प्रयोग बाबासाहेबांनी केलेला आहे. याचा काहींनी भाषांतर करताना भिक्खू संघ असा अर्थ लावलेला आहे. खर तर बाबासाहेबांनी भिक्खू संघासाठी कधीही प्रिस्ट असा शब्द वापरलेला नाही. त्यासाठी ते थेट भिक्खू असा उल्लेख करतात इंग्लिशमध्ये किंवा मंक असा उल्लेख करतात. प्रिस्ट हा शब्द त्यांनी कधी वापरला तर प्रिस्ट याचा अर्थ उपदेशक, प्रचारक, मग तो उपासक स्तरावरला सुद्धा असू शकेल अशा पद्धतीचा. आणि साहजिकच संस्थेचा उद्देश होता की उपासकामधील प्रचारक निर्माण करणं. आपण काल ब्लूप्रिंट मध्ये ते पाहिलं. म्हणजे प्रिस्ट याचा अर्थ जे काय ऑर्डर ऑफ प्रिस्ट आहे म्हणजे जी काय धार्मिक व्यवस्था बाबासाहेबांना अपेक्षित होती ती धार्मिक व्यवस्था ही उपासकांमधून निर्माण करण्याची ती त्यांची गरज होती असं बाबासाहेबांचं मत. बाबासाहेब म्हणतात बुद्धांच्या शिकवणीचा अन्वयार्थ लावणे व आकलन करणे या गोष्टींनी झालेल्याच नाही. त्यांची तत्वे आणि सामाजिक पुनर्रचना याबाबत पूर्णतः गैरसमज झालेला आहे. बौद्ध धम्म ही एक सामाजिक तत्वप्रणाली आहे हे सर्वांना समजल्यानंतर त्याचे पुनरुज्जीवन ही एक शाश्वत घटना ठरेल. कारण सर्वांना आकृष्ट करणारे किंवा प्रभावित करणारे महानता या धर्मात आहे ते जगाला कळलेले असेल. 12 मे 1956 ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन